मागील तासिकेला आपण नेपोलियनने केलेल्या सुधारणांबद्दलची माहिती पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण नेपोलियनच्या पतनाची कारणे अभ्यासणार आहोत, ज्यावर दीर्घोत्तरी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, जो 16 गुणासाठी असतो. तर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना 8 ते 10 लाईनची प्रस्तावना आणि त्यानंतर दिलेल्या 10 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपल्याला लिहावं लागतं. तर नेपोलियन बोनापार्ट याच्या जी पतनाची जी कारणे आहेत त्याच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की इसवी सन 1796 ते 1815 अशी एकूण 20 वर्षे त्याने आपल्या जीवनामध्ये युद्ध केलेली होती. अनेक युद्धामध्ये त्याला विजयसुद्धा प्राप्त झालेले होते, परंतु जीवनात शेवटी त्याला पराभव पत्करावा लागलेला होता आणि त्यामुळेच त्याच्या हाती असलेली सत्ता या ठिकाणी गेलेली होती. एवढेच नाही तर अखेरची 6 वर्ष त्याला एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगामध्ये जीवन व्यतीत करावे लागलेले होते. तर अशा या नेपोलियन बोनापार्टची जी पत्नी आहे किंवा रास आहे, तर या पतनाची कारणे खाली 10 मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत, ज्यामध्ये नंबर 1 नेपोलियनचा स्वभाव, नंबर 2 लष्कर, नंबर 3 इंग्लंडची आर्थिक नाकेबंदी, नंबर 4 स्पेन प्रकरण, नंबर 5 रशियावरील स्वारी, शत्रुपक्षाचे सेनापती, राजेशाहीची पुनर्स्थापना, तलवारीवर आधारित राज्य, युरोपातील राष्ट्रवादी भावना आणि नेपोलियनची धार्मिक नीती. ही 10 कारणे नेपोलियनच्या रासास किंवा पतनास कारणीभूत होती. तर त्यापैकी पहिलं कारण म्हणजे नेपोलियनचा स्वभाव. नेपोलियन हा अतिशय बुद्धिमान आणि एक यशस्वी विजेता होता, पण मानवी बुद्धीलासुद्धा काही मर्यादा असतात. एक विजयासोबत त्याच्या स्वभावामध्ये बदल होत या ठिकाणी गेलेला होता. आपल्यासमोर दुसरे संपूर्ण पदार्थ आहेत, म्हणजे कोणीही आपल्यासमोर विजय प्राप्त करू शकत नाही असा अहंकार त्याला शेवटी निर्माण झालेला होता आणि तो घमंडी या ठिकाणी बनलेला होता. मी घेतलेला निर्णयच योग्य, जिद्दी व दुरसाहसी कुणालाच जुमानत नव्हता. कुणाचा सल्लाही तो मानत नव्हता. अनुभवी लोकांचा सल्ला घेण्या इतपत तो मनाचा मोठा नव्हता आणि त्यामुळे त्याचं पतन या ठिकाणी घडून आलेलं होतं. पहा, कधीकधी यशस्वी माणसाचा स्वभावसुद्धा त्याच्या पतनास कारणीभूत ठरू शकतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे ज्या व्यक्तीजवळ शक्तीबरोबरच सहनशक्ती असेल, समज असेल, तर अशा व्यक्तीला जगामध्ये कोणीही पराभूत करू शकत नाही. तर त्याचा अपवाद या ठिकाणी आपल्याला नेपोलियनच्या ठिकाणी दिसून येतो. नेपोलियन हा यशस्वी सेनापती असूनसुद्धा शेवटी एक विजय प्राप्त करत गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक घमंडाची भावना निर्माण झालेली होती आणि त्यामुळे जो निर्णय मी घेईल तोच योग्य, अनुभवी व्यक्तीने दिलेले सल्लासुद्धा तो मानत नसे आणि शेवटी त्याचं पतन घडण्यास त्याचा स्वभाव या ठिकाणी कारणीभूत ठरल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे, तो म्हणजे लष्करवाद. नेपोलियनचा जो उदय झालेला होता तो सैनिक म्हणून या ठिकाणी उदय झालेला होता. सैनिकांच्या मदतीने अनेक विजय त्याने प्राप्त केलेले होते, परंतु सैन्य हे दुधारी शस्त्र असते. सैन्यावर पूर्ण नियंत्रण, कडक शिस्त, ऐक्य व स्वामीभक्ती असते तोपर्यंतच त्याच्याकडून कोणतेही काम करवून घेतले जात असते. लष्करवादामुळेच त्याने अनेक विजय प्राप्त केलेले होते. नेपोलियनचे बलशाली सैनिक पाहून इतर शत्रू पक्षांनाही आपले सैन्य सुसंघटित करावयास सुरुवात केलेली होती. शत्रूंच्या संघटित सैन्याला तोंड देणे नेपोलियनला समोर जड जाऊ लागलेले होते. स्पेन, रशिया इत्यादी देशामधील पराभवानंतर त्याने जी सैन्य भरती केलेली होती त्यामध्ये विविध देशाचे सैनिक होते आणि त्यामुळे त्या सैनिकांमध्ये विविध देशाचे सैनिक असल्यामुळे भरती घेतलेल्या सैनिकामध्ये राष्ट्रभक्तीचा अभाव असल्याने नेपोलियनची जी सैन्यशक्ती होती ती कमी होत गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि त्याचा हाच लष्करवाद त्याच्या पतनास समोर कारणीभूत ठरल्याचं आपल्याला दिसून येते. लष्करवाद या मुद्द्यामध्ये अशी माहिती सांगितलेली आहे की नेपोलियनचा उदय हा सैनिक म्हणूनच झालेला होता आणि त्या सैनिकांच्याच भरोशावर, आधारावरच त्याने अनेक विजय प्राप्त केलेले होते.
परंतु असं म्हणतात की सैनिक हे दुधारी शस्त्र असते. जोपर्यंत त्या सैनिकावर आपलं नियंत्रण असते, संघटन असते, शिस्त असते, तोपर्यंत त्या सैनिकाकडून आपल्याला कुठलेही काम, आपण कुठलेही विजय प्राप्त करून घेऊ शकतो. नेपोलियनची हीच नीती अनेक देशांनी पाहिलेली होती आणि याच नीतीचा अवलंब करून अनेक देशांनी लष्करवाद निर्माण केलेला होता आणि त्यामुळे नेपोलियनला अनेक युद्धामध्ये पराभवसुद्धा पत्करावा लागलेला होता. आणि त्यामुळे विजय प्राप्त करण्यासाठी नेपोलियनने एक सैनिक भरती घेतलेली होती. या सैन्य भरतीमध्ये अनेक देशांचे नागरिक होते आणि आपल्याला माहीत आहे की अनेक देशांच्या नागरिकांमध्ये आपल्या देशाबद्दलची जी राष्ट्रभक्तीची भावना असते त्याचा अभाव असतो आणि त्यामुळेच त्याची सैन्यशक्ती या ठिकाणी नष्ट होत गेल्याचं आपल्याला दिसून येते. धन्यवाद मित्रांनो. बाकीची जी नेपोलियनच्या पतनाची कारणे आहेत ते आपण पुढील तासिकेला पाहूया. धन्यवाद.